नमस्कार. आज 31 जानेवारी 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, राष्ट्रवादीवर भाजपचे नियंत्रण, सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची खेळी, पवारांना दूर ठेवण्याचे प्रयत्न. सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी. काल झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि विधी मंडळाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या पदी सुनेत्रा पवार यांची निवड काल करण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने आज उपमुख्यमंत्री पदाचा त्यांचा शपथविधी होईल व अतिशय साधेसा हा शपथविधी असणार आहे. पुढे पुण्यातील नेते पालकाच्या शोधात. 1999 पासून अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री पदी होते व 2014 ते 2019 या दरम्यान फक्त जेव्हा सत्ता नव्हती त्या दरम्यानच फक्त पुण्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे नव्हतं. बाकी उर्वरित वेळा पुण्याचे पालकमंत्री पदावर अगदीच अजित पवार होते. मग त्यानिमित्ताने पुण्यातील नेते आता पालकमंत्री किंवा पालकाच्या शोधात आहेत अशी ही वृत्त आहे. पण सरळ सेवा परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो पहा की 1999 पासून पुण्याचे पालकमंत्री पद कोणाकडे होतं तर अजितदादा पवार यांच्याकडे होतं. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे चला, सोने चांदीच्या दरात घसरण, अस्वस्थ गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याचा परिणाम. ओके, आता याच न्यूजचं खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर रिलिव्हन्स थोडंसं नाहीये, कारण या बातमीला आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये खूप डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. FPI म्हणजे काय, FDI म्हणजे काय. ओके, त्यामुळे मी या न्यूजला परत एकदा जास्त डिटेलमध्ये विश्लेषण करणार नाहीये. त्यानंतर अगदीच आता ही फक्त कालच्या दिवसाचा आहे व आज जर तुम्ही पाहिला तर मार्केट म्हणजे अगदी चढ उतार वगैरे यामध्ये नक्की होणार आहे. त्यानंतर पाहता अगदीच सोमवारी मार्केट ज्यावेळेस खोलेल ना त्यावेळेस यामध्ये अगदीच काहीतरी चढ उतार असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवशी तुम्ही ट्रेडिंग वगैरे असं डोळे हे करून बसू नका. जे विद्यार्थी ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी हे न्यूज आहेत महत्वाच्या, पण आपल्या UPSC आणि MPSC साठी ही न्यूज महत्वाची नाही आहे. पुढे चला, अर्थगर्भ विश्लेषण नवोन्नत सादरीकरण. 1 फेब्रुवारी म्हणजे रविवारी अगदीच पहा उद्या अर्थसंकल्प किंवा बजेट आपल्या देशाचं सादर होणार आहे. मग त्याचं विश्लेषण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरती पण केलं जाणार आहे किंवा लोकसत्तामध्ये पण त्याचं डिटेल विश्लेषण नक्कीच येईल. ओके, त्याच्यानंतर परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये आपण पण याचं डिटेल विश्लेषण पाहणार आहोत बजेटचं. त्यामुळे निश्चिंत राहा. किंवा मृणाल सर पण 5 तारखेपासून पहा, येत्या 5 फेब्रुवारी पासून बजेटचं डिटेल विश्लेषण करतील. त्यांच्या लेक्चरमध्ये पण आपण अटेंड करू शकतो. ओके, डन. म्हणजे जास्त महत्वाच्या बातम्या नाही आहेत. कालच्या बातम्या आपण पाहिलेल्या त्याच रिपीट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर महत्वाची बातमी आहे अलमट्टी धरण. ओके, मग अलमट्टीच्या केवळ दुरुस्तीला परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्रीय जल आयोगाची माहिती. तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघा राज्यांमध्ये कोणत्या धरणाबद्दल वाद आहे तर अलमट्टी धरण. ओके, अलमट्टी धरण हा पॉइंट लक्षात ठेवा. तर कर्नाटक सरकार काय म्हणत आहे की आम्हाला पाणी पुरत नाहीये, त्यामुळे आम्हाला अलमट्टी धरणाची उंची वाढवायची आहे व महाराष्ट्र राज्य याच्या विरोधात आहे. पहा, महाराष्ट्र राज्य विरोधात का आहे तर पहा, हा आपला प्यारा महाराष्ट्र व इथे आहे लगेच बाजूला कोणता आहे, कर्नाटक आहे. बरोबर. मग तुम्ही जर पाहिलात ना तर सांगली, सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत आपले म्हणजे बॉन्ड्रीचे जे जिल्हे आहेत ना तेथे, आणि इकडलं अलमट्टीची जर उंची वाढली व अलमट्टीची उंची वाढल्यानंतर पहा काय होणार आहे, धरणामध्ये पाणी साठा होईल. मग पाणी साठा जर झाला व अगदीच जर पहा पाऊस जर एखाद्या वेळेस जर जास्त झाला तर अगदी पहा आपले कोल्हापूर जो जिल्हा आहे त्यानंतर सांगली जो जिल्हा आहे ना तो पूर्णतः पाण्याखाली जाईल. त्यामुळे केंद्र सरकारकडे आपण पण मागणी केली होती की बा नको, अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये असं महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्राकडे विनंती केली होती. तर अगदी तशाच विरोधातील जी विनंती आहे ती कर्नाटक राज्य सरकारने काय केली होती की आम्हाला पाणी पुरत नाही त्यामुळे आम्हाला धरणाची उंची वाढवू द्या. मग अगदीच पहा केंद्र सरकारने म्हटलेलं आहे की अलमट्टीच्या केवळ दुरुस्तीला परवानगी दिलेली आहे, म्हणजे रिपेअर तुम्ही करू शकता, त्याची उंची वाढवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मग ही आज आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी चांगली न्यूज आहे. पण खऱ्या अर्थाने पाहिला आता अगदी कर्नाटकला पाणी पुरत नाहीये तर कर्नाटक दुसरे पर्याय तिथे शोधू शकता. पण पहा अगदी म्हणजे फक्त कर्नाटक किंवा आता महाराष्ट्र हा विवाद आपण पाहू शकत नाही, कारण आपण सर्वजण काय आहोत, भारत देश एकत्र किंवा भारतीय नागरिक आहोत. या नात्याने जर पाहिला तर म्हणजे अगदी कर्नाटक मधील जो व्यक्ती आहे तो पण आपला भाऊच आहे ना, मग या नात्याने अगदी ते योग्य नाहीये. मग अगदीच दुसऱ्याचा पण विचार करणं गरजेचं आहे व त्यानुसार जर तुम्ही या न्यूजला पाहिलात तर अगदी अलमट्टीच्या दुरुस्तीला जे केंद्र सरकारने फक्त परवानगी दिली ते बेटर आहे. त्याची उंची वाढवता येणार नाही कर्नाटक राज्य सरकारला व ते अगदीच योग्य झालेलं आहे. पुढे चला, नेक्स्ट आहे मासिक पाळी दरम्यान आरोग्याचा हक्क. आजची अतिशय महत्वाची न्यूज आहे ही, मोस्ट IMP. ओके, तर फंडामेंटल राईट पार्ट 3 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्ट 3 मध्ये आहेत पहा फंडामेंटल राईट्स, ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो. ओके, मूलभूत अधिकार अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आर्टिकल 21 अंतर्गत राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ, राईट टू
मेन्स्ट्रुअल हेल्थ. ओके, मेन्स्ट्रुअल हेल्थ आर्टिकल 21 मध्ये येतं असा निर्वाळा काल 2 जजेसच्या बेंचने दिलेला आहे. ओके, तर पहा, मासिक पाळी दरम्यान आरोग्याचा हक्क, शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. ओके, म्हणजे अगदी शाळा म्हटल्यानंतर 6वी ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थिनी आहेत त्यांचे मेन्स्ट्रुअल हेल्थचे जे टेक केअर आहे ते अगदी शाळेची जबाबदारी आहे, असं काल अतिशय महत्वाचा हा निवाडा आहे. पहा, सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ना ते अतिशय महत्वाचा आहे. ओके, अगदीच आपण याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे, मेन्स्ट्रुअल हेल्थ असणं किंवा मासिक पाळी दरम्यान स्त्रियांची काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर आज घडीला म्हणजे आपला देश हा पुरुष प्रधान किंवा पुरुष सत्ताक पद्धतीचा देश असताना अगदी महिला सेंट्रिक कायदे वगैरे येणं थोडेसे क्वचितच असतात. जसं की पहा तुम्ही, जे आपल्याकडे टॅबलेट्स वगैरे आहेत, म्हणजे एखादी पॅरासिटामॉल गोळी वगैरे आहे किंवा अन्य काही, ती पहिल्यांदा पुरुषावरतीच टेस्ट केली जाते किंवा अगदी फक्त पुरुषच आहे तिथे असं गणलं जातं. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पहा, स्त्रियांना तेवढंसं जास्त महत्वाचं स्थान देण्यात येत नाही. ओके, म्हणजे अगदी ठीक आहे ना, आहे तिनं सोबत अशा पद्धतीने तिथं हे केलं जातं. आता अगदीच म्हणजे जर जेन झीच्या भाषेमध्ये वगैरे जर बोलायचं म्हटलं तर तुम्हाला शब्द येत नाहीये लक्षामध्ये. ओके, पण तुम्ही म्हणता पहा, रिलेशनशिप मध्ये म्हणजे तो डायरेक्टली मला कॅज्युअल घेत आहे, अगदी तशा पद्धतीने पहा इथे. ओके, म्हणजे स्त्रियांचा इथं जास्त विशेष रोल वगैरे काही म्हणजे त्यांच्यासाठी वगैरे निर्णय घेण्यात येत नसतात. अगदी त्याच दृष्टीवर पहा, कालचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला ना तो खूप महत्वाचा आहे. कारण मेन्स्ट्रुअल हेल्थ मध्ये अगदीच पहा तुम्ही, आपल्याकडे सर्व्हायकल कॅन्सरचा रेट पण खूप जास्त आहे. तो कशामुळे झालेला आहे तर अगदी जेव्हा मासिक पाळी येते त्यावेळेस स्त्रियांच्या आरोग्याची काळजी आपल्याकडे न घेण्यात आल्यामुळे ते सर्व्हायकल कॅन्सरचे रेट्स वगैरे तिथे जास्त आहेत. त्यानंतर बहुतांश तुम्ही पहा म्हणजे अगदीच ब्रेस्ट कॅन्सरचे पण रेट आपल्याकडे जास्त आहेत. व ते कोणावरती होतात तर अगदी स्त्रियांवरती का होत आहेत तर अगदी स्त्रियांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली नाही. का घेतली नाही तर अगदी पुरुष प्रधान संस्कृती आहे आपली किंवा पुरुष प्रधान आहे. कुटुंबापासूनच आपण पुरुषांना जास्त प्राधान्य देतो. आज देखील आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरांमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की पुरुषांना किती प्राधान्य तिथं देण्यात येतं. ओके, म्हणजे मुलगाच हवा आहे यासाठी मुलींची तिथं म्हणजे अगदी अपत्यांची तिथं रांग वगैरे लावली जाते. त्याचं नेमकं कारण काय आहे तर पुरुष प्रधान संस्कृती. मग या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अगदी तर तुम्ही याचा आणखीन जर जास्त बोलायचं जर म्हटलं ना तर मी अगदीच सांगू शकेन 2020 पर्यंत मुलींना डिफेन्स सेक्टर ओपनच नव्हतं. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टाला इंटरव्ह्यू करावं लागलं किंवा मुलगा आणि मुलगी एक समान आहेत, आर्टिकल 14 कायद्यासमोर सर्व समान आहेत. त्याच्यानंतर एनडीए सीडीएस एक्झाम मध्ये तुम्हाला एंट्री झालेली आहे. म्हणजे अगदी आपल्याकडे पूर्वी फक्त स्त्री एक वस्तू किंवा म्हणजे तो मला आता शब्द मिळत नाहीये जेनझीचा, तो अगदी बरोबर इथं लागू होतो. ओके, मग त्या पद्धतीने आहे पहा, म्हणजे स्त्रियांना इथं अगदी एक ठीक आहे अशाच पद्धतीने तिथं घेतलेलं होतं. म्हणजे त्यांचा निर्णय काही आहे का किंवा त्यांची निर्णय क्षमता वगैरे काहीच नसतं. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन आज देखील पहा ना तुम्ही, आता अगदी आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी सध्याला आता IAS IPS ची वगैरे तयारी करत आहेत किंवा प्रशासनामध्ये जाण्याची तयारी आहे, बरोबर आहे. मग उद्या तुम्ही पहा प्रशासनात गेलात. ओके, प्रशासनात गेल्यानंतर तुम्हाला प्रशासन पण सांभाळायचं आहे एखाद्या जिल्ह्याचं व तुम्हाला घर पण सांभाळायचं आहे. हे म्हणजे किती म्हणजे हाच रियालिटी आहे आपल्या म्हणजे देशाची म्हणू शकता किंवा सोसायटीची. ओके, का अशा पद्धतीची रियालिटी आहे तर अगदी स्त्रियांना घरापासून त्यांनी मुक्तच केलेलं नाहीये. ओके, तिनेच जिल्हा पण सांभाळायचा आणि तिनेच घर पण सांभाळायचं, म्हणजे घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे तिनेच करायचं. हे अशा पद्धतीची आपल्याकडे जी सामाजिक परिस्थिती आहे तशा पद्धतीने स्त्रियांना त्या बंधनातून मुक्तच करण्यात आलेलं नाहीये. मग त्याच दरम्यान पहा तुम्ही मासिक पाळीच्या वेळी तर अगदी स्त्रियांना म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं किंवा अशुद्ध आहे ती अशा पद्धतीने तिथं गणलं जायचं. ओके, आता माझी ती वेबसाईट बंद आहे pawannilewa.com. अन्यथा पहा मी याच्यावरती मेन्स्ट्रुअल हेल्थ याबद्दल याच्यापूर्वी भरपूर आर्टिकल्स वगैरे लिहिलेले होते. आता जे विद्यार्थी माझ्यासोबत जुने म्हणजे अगदीच पहा 2022 पासून सोबत आहेत ना त्यांना ह्या गोष्टी नक्कीच माहिती असतील की सुप्रीम कोर्टाने पण तेच मान्य केलेलं आहे की बा नाही हे योग्य नाहीये. मग अगदी त्यांनी सुप्रीम कोर्टाने काल काय म्हटलं, 6वी ते 12वी इयत्ता मधील ज्या मुली आहेत तेथे अगदी शाळांवर ही जबाबदारी आहे की तुम्ही सॅनिटरी पॅड्स मोफत त्यांचं वितरण करा. त्याच्यानंतर आर्टिकल 21 फक्त एवढाच नाही आहे, राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ याच्यापेक्षाही तुम्ही 2017चा निकाल पाहू शकता. त्यामध्ये पुट्टा स्वामीचं जजमेंट आहे की राईट टू प्रिव्हसी. ओके, एखाद्या मुलीला मेन्स्ट्रुअल हेल्थ हे तर शाळेची जबाबदारी ठेवण्यात आलेलीच आहे, परंतु ती माहिती किंवा ही मासिक पाळीमधून जात आहे अशा पद्धतीची जी माहिती आहे ती सर्वांसमोर येऊ द्यायची नाहीये. तर ही गोपनीय माहिती आहे किंवा ती तिचा डिग्निटीचा अधिकार आहे. आर्टिकल 21 आपला फंडामेंटल राईट्स मध्ये काय म्हणत आहे आज घडीला तर राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. ओके, म्हणजे मला अगदी सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. मग उद्या मी शाळेमध्ये गेल्यानंतर वगैरे कुणी माझा मजाक वगैरे उडवू नये, घटना घडू शकतात. यासाठी सुप्रीम कोर्टाने काल काय म्हटलेलं आहे पहा, राईट टू
टू मेन्स्ट्रुअल हेल्थ आहेच, यासोबतच राईट टू प्रायव्हसी पण आहे. शाळा वगैरे आहेत, शाळा व्यवस्थापनाने ती काळजी घेणं गरजेचं आहे की मुलींना तिच्या डिग्निटीवर वगैरे काहीही हरकत येऊ नये, किंवा म्हणजे ती अगदी चांगल्या पद्धतीने तिथं जीवन जगता यावं अशा पद्धतीची तुम्ही काळजी घ्या. व अगदी पहा, केंद्र सरकारला त्यानंतर राज्य सरकारला यांनी जबाबदार ठरणार आहेत. जर तुम्ही याचं पालन केलं नाहीत, अवघ्या 3 महिन्यामध्ये जर याचं पालन झालेलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टनुसार आम्ही तुम्हाला शिक्षा देऊ, असं काल सुप्रीम कोर्टाने खडसावून सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे अगदी तुम्ही पहा, आज घडीला गणतंत्रचे आपण 77वी वर्ष सेलिब्रेट करत आहोत व सेलिब्रेट करत असताना देखील महिलांना आपण अधिकार दिलेले नाहीत. म्हणजे खूप आयरनी आहे ही, किंवा याबद्दल मी अतिशय जास्त बोलू शकेन पहा, परंतु सध्याला मला पण थोडंसं थांबावं लागेल कारण पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. ओके, जास्त काही आपण बोलू शकणार नाही. पण लक्षात घ्या तुम्ही, आर्टिकल 15 किंवा आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता आहे. म्हणजे हा जो अधिकार आहे तो कोणाला आपल्या खिशातून वगैरे द्यायचा आहे का, तर बिलकुल नाही. भारतीय संविधानाने अगदी 1950 म्हणजे संविधानाचा जन्म झाल्यापासूनच महिलांना बरोबर अधिकार दिलेले आहेत. तरी देखील आज घडला तुम्ही पाहू शकता समाजामध्ये स्त्रियांना बरोबर वागणूक नाहीये. का नाहीये, तर अगदीच पुरुष प्रधान संस्कृती. मग याला थोडंसं कुठंतरी कमी करणं गरजेचं आहे. मग अगदीच पहा, सोशल जस्टिस जे आहे, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत व युपीसी यावरून भरपूर वेळेस प्रश्न विचारलेली आहे. राईट टू प्रिव्हसी बद्दल 3 वेळा युपीसीने प्रश्न विचारलाय. एकच प्रश्न 3 वेळेस आलेला आहे राईट टू प्रिव्हसीचा. मग ही राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ हा आर्टिकल पण डायरेक्टली विचारू शकेल. राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ कशात आहे, तर आर्टिकल 21 अंतर्गत आहे. आता अगदीच 1-2 दिवसांमध्ये आपण राईट टू हेल्थ काय म्हणू शकता, राईट टू लाईफ आर्टिकल 21 याला ना विस्तृतरित्या डिस्कस करूयात, कारण खूप मोठा अधिकार आहे हा व याच्यावरती ना भरपूर वेळेस युपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. आता पहा, एक फक्त आर्टिकल फंडामेंटल राईट 21 तुम्हाला मिळालेला आहे ना, तर याच्या पुढे जाऊन शकता तुम्ही राईट टू, म्हणजे आता पहा, ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल तुमची असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, राईट टू लिव्ह हा पण अधिकार तुम्हाला सुप्रीम कोर्ट कदाचित बहाल करू शकेल. आता अगदीच नवज्योत सिंग यांच्या केसमध्ये तेच झालेलं होतं. पहिल्यांदा LGBTQ अधिकार म्हणजे पहिल्यांदा आले पहा राईट टू प्रायव्हसी, ओके, 2017ला. मग त्याच्यानंतर पहा 2018 मध्ये जे LGBTQ कम्युनिटी मध्ये जे अधिकार आहेत ते त्यांना परत मिळालेले आहेत. ओके, अन्यथा LGBTQ हे आपल्याकडे इलिगल होतं. ओके, आपल्याकडे LGBTQ इलिगल होतं कारण ते राईट टू प्रायव्हसीचा भाग नव्हता पूर्वी. पण ज्यावेळेस पुट्टास्वामीचं जजमेंट आलं ना, त्यावेळेस आपल्याकडे राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 मध्ये आली. ओके, मग फंडामेंटल राईट तुमचं व्हायलेट होऊ शकतं, यासाठी इलिगल करण्यात आलं LGBTQ संदर्भाचे जे कलम वगैरे होते IPC मध्ये त्यांना इलिगल करण्यात आलं. ओके, अगदी हे पहिलं माइलस्टोन होतं आजचं जे झालेलं आहे, किंवा काल जे सुप्रीम कोर्टामध्ये घडलेलं आहे ते माइलस्टोन होतं. ओके, त्या माइलस्टोन जजमेंटवरती आता पहा, मेन्स्ट्रुअल सायकल वेळेस तुम्हाला लिव्ह मिळण्याचे पण अधिकार तिथे बहाल केले जाऊ शकतात. आता अगदीच त्याच्या पण PIL वगैरे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा. आता फक्त एक माइलस्टोन आपण पार केलेला आहे, त्याबद्दल आपण अगदीच आगामी काळामध्ये वगैरे चर्चा करणार आहोत. न्यूज इन प्रोसेस आहे. पण युपीएससीचा फेवरेट प्रश्न आहे आर्टिकल 21 कशा संदर्भात आहे. आता आर्टिकल 21 जर तुम्ही पाहिलात तर खूप मोठा आर्टिकल आहे, जो की मी आगामी काळामध्ये लवकरात लवकर याला कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय होप हा आर्टिकल तुम्हाला किंवा कालचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते समजलेलं असेल. डन. त्याच्यानंतर केरळमध्ये थरूर स्टार प्रचारक. ओके, चांगली न्यूज आहे. जरा केरळमध्ये पॉझिटिव्ह बातम्या येतात शशी थरूर यांच्याबद्दल. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. भारतीय नेत्यांनी दिलेल्या भेटवस्तूंची यादी काल अमेरिकेने जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर अदानी विरुद्ध खटल्यासाठी ब्रिटिश संस्थेची नियुक्ती. आता पहा, बांगलादेशमध्ये पण अदानी आणि बांगलादेश यांच्या दोघांमध्ये थोडंसं वाद झालेलं होतं. मग त्याला आता काय म्हणू शकता, वाद मिटवण्यासाठी एक ब्रिटिश संस्थेची तिथं नियुक्ती करण्यात आली आहे. मग आता पाहूयात त्या आर्बिटरी संस्थेने काय निर्णय वगैरे देईल व अदानी यांना ते मान्य असेल का. ओके, आता हे फक्त बेसिकली तुम्हाला माहिती असावं की हे न्यूज काय होती, कारण उद्या चालून अदानी यांच्याबद्दल काही जर घडामोड झाली USA मध्ये किंवा इंडियामध्ये, त्यावेळेस आपल्याला माहिती असणं गरजेचं. या नात्याने मी ही न्यूज घेतलेली आहे. न्यूज इन प्रोसेस आहे, निश्चिंत राहा. त्यानंतर पनामा कालवा बंदर करार असंवैधानिक. आता पनामा कालवा हा पॉइंट आलेला आहे न्यूज इन काय म्हणू शकता पनामा कॅनल. तर मॅपिंग मध्ये तुम्ही एकदा प्लीज पनामा कॅनल तुम्ही पाहून घ्यायचं आहे. हे तुमचं आज असेल होमवर्क. ओके, त्याच्यानंतर महापालिकांत 40% पदे रिक्त, प्रशासनासमोर अपुऱ्या मनुष्यबळाचे आवाहन. ओके, आता अगदीच पाहूयात. महानगरपालिकेमध्ये पण रिक्त पद 40% रिक्त पद आहेत. मग अगदीच लवकरात लवकर कदाचित भरती होईल. त्या निमित्ताने तुम्ही अभ्यासात नक्कीच राहायचं आहे. त्याच्यानंतर आमदार विकास निधीवरील स्वाक्षरी अखेरची ठरलेली आहे अजित पवार यांची. व या आमदार निधीसाठी एक काय म्हणू शकता एक पोर्टल आहे.
तो खूप महत्वाचा आहे. परीक्षेला हा पोर्टल येऊ शकेल. ई समर्थ पोर्टल. ओके, ई समर्थ पोर्टल हे कशा संदर्भात आहे तर आमदार निधी संदर्भात आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. सरळ सेवा किंवा कंबाईन परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. आय थिंक 2019 ला होता, पेन्सिल पोर्टल बद्दलचा प्रश्न आलेला होता. अगदी त्याच धर्तीवर ई समर्थ हे पोर्टल कशा संदर्भात आहे तर आमदार निधी बद्दलचा हा पोर्टल आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर बुक रिव्ह्यू आलेले आहेत. बाकी याची जी पीडीएफ आहे ती मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्यानंतर आहे अफू पासून ऍप पर्यंत. आता अगदीच कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आपण हे सर्व काही डिस्कस केलेलंच आहे की सध्याला ऑनलाईन एज्युकेशनमुळे किंवा आपण पाहतो आहोत की प्रत्येक जागी सोशल मीडियाचं व्यसन मुलांना लागत आहे. जे यंग जनरेशन आहे त्यांना सोशल मीडियाचं व्यसन लागत आहे. त्याबद्दलचा हा बेसिकली आर्टिकल आलेला आहे. तर या आर्टिकलमध्ये म्हणण्याचं काय आहे तर कोविड दरम्यान म्हणजे 2020 मध्ये सर्व एज्युकेशन हे कुठे गेलं, मोबाईलमध्ये आलं. ओके, मग अगदी आपले जे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात ते पण तुम्ही युट्यूबवरती मोबाईलवरतीच पाहत आहात, बरोबर आहे. मग मोबाईलवरती हे व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहतात, पण याचा परिणाम कशा पद्धतीने झाला पहा. तर अगदी जे लहान मुलं आहेत ते जर रडत असेल ना तर पॅरेंट्स काय करत आहेत, त्याच्या हातात डायरेक्टली मोबाईल देत आहेत. व मोबाईल दिल्यानंतर त्याचा परिणाम काय होऊ शकतो तर अगदीच पहा त्याचे चिरकाल परिणाम होऊ शकतात. जसं की फोकस आपल्याला होत नाही. ओके, तुम्ही अगदी स्टडीला बसता, परंतु स्टडीला बसल्या लगेच तुम्हाला थोडंसं मोबाईल पाहावं वाटतं किंवा मोबाईल चेक होता, मग ते न कळत होतात पहा गोष्टी. ओके, मग यासाठीच जे आर्टिकल आहे ते म्हणत काय आहे पहा की जे पालक आहेत त्यांनी थोडंसं काळजी घेणं खूप गरजेचं आहे. व अगदी तुम्ही म्हणता ना की अगदी लग्न झाल्यानंतर पुरुषाला पुरुष पण व स्त्रियांना त्यांचं स्त्री पण हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे बालकं वगैरे काय म्हणू शकतात अपत्यांना जन्म दिले जातात, परंतु हे अतिशय चुकीचं आहे. पहिल्यांदा तुम्ही नियोजन करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा परिणाम काय होणार आहेत तर जे आजकालची जी बालक आहेत ते कुठं वाढत आहेत ते पाळणा घरात वाढत आहेत. व पूर्वीचं जॉईंट फॅमिली कल्चर होतं ते आता न्यूक्लिअर फॅमिली आलेले आहेत. पहा, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये म्हटल्यानंतर अगदी मुलगा आणि पुरुष आणि स्त्री दोघं पण जर जॉबला जर जात असतील तर अगदी तो जो अपत्य आहे तो कोणाकडे जातो, फक्त पाळणा घरात राहतो. मग पाळणा घरामध्ये त्याला चांगले संस्कार लागतील का, हा तिथं नेमका प्रश्नचिन्ह आहे ना. मग त्यासाठी लेखक काय म्हणत आहेत की तुम्हाला मोबाईल देण्याची वगैरे आवश्यकता नाही असं त्याला, तर तुम्ही प्लीज पहिल्यांदा प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केल्यानंतर तुम्ही अपत्य वगैरे त्यांना म्हणजे जन्म देऊ शकता, जेणेकरून काय होईल पहा तुम्ही त्याच्यावरती चांगले संस्कार करू शकाल. अगदी आज घडीला जर महत्वाचं काय आहे तर चांगले संस्कार लावणं महत्वाचं आहे. ओके, बाकी पहा म्हणजे तुम्ही दुसऱ्या गोष्टी तिथं शिकू शकता मुलांना किंवा म्हणजे सर्व काही करता येऊ शकेल, पण संस्कार परत एकदा आपल्याला चेंज करता येणार नाहीत. मग यासाठी जे लोकसत्ताचं जे आर्टिकल आहे किंवा जे लेखक आहेत ते काय म्हणत आहेत की तुम्ही अफू पूर्वी पाय व्हायचं काय पहा, अफू तुम्ही देऊन लेकराला वगैरे शांत करत असाल, परंतु आता त्याची जागा जी आहे ती अफूची जागा कोणी घेतलेली आहे, ऍप किंवा अगदीच पहा मोबाईलने घेतलेली आहे. व अगदी जर मुलगा रडत असेल किंवा जर मुलगा जेवण करत नसेल तर तुम्ही काय देता, त्याच्यासमोर मोबाईल देता व तो अगदीच रील फक्त स्क्रॉल करत असतं व त्याची जी हेल्थ आहे ती आतापासूनच डिग्रेड होत चाललेली आहे. ओके, व त्याचे भरपूर काही परिणाम आहेत ते कालच्या लेक्चरमध्ये आपण सर्व काही डिस्कस केलेलं आहे. इकॉनॉमिक सर्व्हे मधला हा पॉईंट आहे, त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही कालचं लेक्चर पाहून घेऊ शकता. अन्यथा हा आर्टिकल तुम्ही प्लीज वाचून घ्या, कारण हे जे सर्व आर्टिकल आहे ना ते मी कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलंच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी वृत्तपत्राची जी पीडीएफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी पाठवलेली आहे. ओके, त्यानंतर उद्यापासून आपण 1 फेब्रुवारी पासून पहा द हिंदूचं विश्लेषण घेणार आहोत. म्हणजे आज आता मी सबस्क्रिप्शन घेणार आहे त्याचं. आणखीन एक महत्वाचा पॉईंट म्हटल्यानंतर पहा 1-2 दिवस सुट्टी पडू शकेल, पण काळजी नका करू, मी कुठेही जाणार नाहीये. मी वापस येऊन परत त्याचं रिकव्हर वगैरे करणार आहे. म्हणजे पहा आता हा जो आर्टिकल आहे तो कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस आहे. ओके, त्यामुळे एकही बातमी सुटली जाणार नाही. म्हणजे कालची जर बातमी असेल तर दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये वगैरे कव्हर होते. निश्चित राहा, द हिंदूचं पण आपल्याला राहिलेलं आहे, त्याला पण मी लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. व अगदी याच्या पुढे देखील पहा आपण इन्स्टिट्यूशन नाही आहे, आपण एक पर्सनल व्यक्तिमत्व आहोत, बरोबर आहे. त्यामुळे एखादी दिवस जर सुट्टी पडली तर दुसऱ्या दिवशी मी ती कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. निश्चित राहा, बाकी सर्वांकडे कॉन्टॅक्ट वगैरे नक्कीच आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये पण राहू शकता किंवा टेलिग्रामवरती तुम्ही नक्की राहा. म्हणजे मी काय करेन तिथं अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करेन याच्या पुढे. ओके, आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.